नमस्कार मित्रांनो. तर बघा, पेटीएम संदर्भात आरबीआयने एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि पेटीएम पेमेंट बँकेचं जे काही रजिस्ट्रेशन होतं ते आता दिनांक 24 एप्रिल 2026 ते रद्द केलेलं आहे, ते बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढे पेमेंट म्हणजे जे काही पेटीएम पेमेंट बँक आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे. आता आपले जे काही शेतकरी असतील त्यांचे देखील पेटीएम संदर्भात अनेक व्यवहार होत असतात. त्याच्यामुळे त्याच आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण आता व्हिडिओ बनवत आहोत की याची नेमकी सत्यता आणि नेमकं काय बंद झालेलं आहे आणि याचा परिणाम नेमका आपलं जे काही वॅलिड असेल त्यानंतर तुमचं जे काही पेटीएमचं ॲप असेल आणि तुमच्या UPI वर नेमका काय परिणाम पडणार आहे, तर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो. तर बघा, जे काय आरबीआयने निर्णय घेतलेला आहे की आता पेटीएम पेमेंट बँक हे आता बंद होणार आहे. आता आरबीआयने हा निर्णय अचानक घेतलेला आहे का? तर नाही. आरबीआयच्या ज्या काही गाईडलाईन्स असतात एक बँक म्हणून, तर त्या पेटीएमला त्यांनी वेळोवेळी यासंबंधी थोडक्यात कान उघडणी देखील केलेली होती. ज्या काही गाईडलाईन्स असतात त्याचं पालन हे पेटीएम पेमेंट बँकेने केलेलं नव्हतं आणि त्या संदर्भातच वेळोवेळी सूचना देऊन देखील ज्या वेळेस पेटीएम पेमेंट बँक हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन करताना दिसून आली, त्याच वेळेस रिझर्व्ह बँकेने ह्या पेटीएम पेमेंट बँकेसंदर्भात हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय काय घेतला? तर बघा, आपण पाहतो तो वेगवेगळ्या बँकेचे पैसे हे फ्रॉड होत असतात. पैसे बँकेतनं आपण पाहत असतो की आमच्या बँकेतून एवढे पैसे कट झाले. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून देखील पेमेंटद्वारेच गोळ होत असतात. तर याच्यामध्ये काय होतं की जे काही त्यांचे ई-केवायसी नॉर्म्स असतात, तर ई-केवायसी नॉर्म्स मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घोळ झालेले आपल्याला दिसून येत आहेत. एकाच ई-केवायसीला अनेक युजर्स म्हणजे मल्टिपल युजर्सची नोंद होताना देखील दिसत आहे आणि डिजिटल फ्रॉड करायला ह्या पेटीएमच्या माध्यमातून याचा वापर देखील होताना दिसून येत आहे. आता आपण याच्यामध्ये पाहिलं तर बघा, जी काय पेमेंट बँक होते, आता सुरुवातीला आपण जे वॉलेट वापरत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला 500 ते 1000 रुपयाचा व्यवहार करता येत असतो. परंतु केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेने ती कन्सेप्ट आणलेली होती आणि त्याच माध्यमातून तुम्ही 2 लाखापर्यंत या पेटीएम पेमेंट बँकेच्या माध्यमातून आपण व्यवहार करू शकत होतो. आता हे पेमेंट बँक वेगवेगळे आहेत. पोस्ट पेमेंट बँक आहे, ॲक्सिस आहे, अशा वेगवेगळ्या पेमेंट बँक आहेत. परंतु पेटीएम हे केलेलं त्यांनी उल्लंघन असेल, नियमांचं केलेलं उल्लंघन असेल, याचमुळे त्यांना बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर कोणतीही बँक म्हटलं की कोणतीही बँक ही जी कर्ज देत असते आणि त्या कर्जातून जो काही परतावा म्हणजे व्याज येत असतं त्याच व्याजावर कोणतीही बँक चालत असते. अशा पेमेंट बँकेला कोणत्याही प्रकारचं व्याज त्यांना भेटत नाही, फक्त एक प्रकारची सर्व्हिस दिली जाते. मग या बँकेचं जर कोणताही इन्कम नसेल अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनवर, तर अशा बँक देखील चालणं थोडं कठीण होतं. आपण पाहिलं तर 24 एप्रिल 2026 हा निर्णय घेतलेला आहे. आता आपण पाहिलं तर 2020 मध्ये मोठ्या शिखरावर हे जे पेमेंट बँक आहे ती गेलेली होती आणि मोठी उसळ हा कोरोनाच्या काळामध्ये देखील लोकांनी पेमेंट बँकेला मोठं म्हणजे वाव दिलेला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर पेटीएम पेमेंट बँकेचे 10 कोटी कस्टमर होते आणि त्यांनी त्या वर्षामध्ये 485 कोटी ट्रान्झॅक्शन त्यांनी केलेले होते. त्याच्यामुळे अतिशय शिखरावर गेलेली बँक देखील अशा प्रकारे खाली येणं हे देखील तेवढंच संतापजनक आहे. परंतु जर आरबीआयच्या गाईडलाईनचं पालन केलं जात नसेल तर हे देखील तेवढंच म्हणजे चांगली गोष्ट नाही. आता आरबीआयने त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्हाला नवीन कस्टमर बनवता येणार नाही आणि त्यांच्याकडे विशेष म्हणजे IT इन्फ्रास्ट्रक्चर कोणतंही नव्हतं. कारण कोणतीही बँक जर चालवायची म्हटलं तर त्याच्यासाठी एक विशेष तज्ञांची एक टीम काम करत असते आणि त्या टीमच्या माध्यमातून एकदम चांगल्या प्रकारे काम कस्टमर असेल किंवा इतर काही ट्रान्झॅक्शनचे काम असेल तर ते एक बोर्ड ऑफ गव्हर्नर जे असतं तर ते सुद्धा त्यांच्याकडे जे होतं तेच सर्व कारभार पाहत होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. आता आपण पाहिलं तर बऱ्याच लोकांचं ज्यांचे पेटीएम मध्ये पैसे आहेत तर त्यांचं काय होणार? तर बघा, त्यासाठी आरबीआयने एक लिक्विडेटर नेमलेला आहे. आता हा लिक्विडेटर म्हणजे काय? तर हा लिक्विडेटर काय काम करतो?
तर याच्यामध्ये ज्या लोकांचे सद्यस्थितीत पैसे असतात तर त्या लोकांचे पैसे त्यांना मिळवून देणं, त्यानंतर याचा म्हणजे जे बँक आता बंद केलेले आहे त्याचं पूर्ण क्लोजर करणं, जो व्यवहार असतील आता जे कोणाचे पैसे असतील तर ते पैसे त्यांचे त्यांना रिटर्न करणं आणि पूर्ण प्रोसेस पूर्ण करून ती बँक पूर्णपणे क्लोज करणं, हे काम त्या लिक्विडेटरचं असतं. त्याच्यामुळे ज्यांचे पेटीएम पेमेंट बँकेमध्ये पैसे असतात तर त्यांना ते त्यांचे पैसे भेटून जातील. आता बघा, त्याच्यामुळे हा हा जो निर्णय आहे हा फक्त पेटीएम पेमेंट बँके संदर्भात आहे. आता पेटीएम पेमेंट ॲपवर याचा कोणताही आणि कसलाही परिणाम पडणार नाही. आता बघा, पेटीएम ॲप वेगळं आहे आणि पेटीएम पेमेंट बँक वेगळी आहे. त्याच्यामुळे हा जो निर्णय बंद केलेला आहे तो फक्त पेटीएम पेमेंट बँक या संदर्भातच आहे. पेटीएम ॲप वरती याचा कोणताही परिणाम होणार नाही. आता जे पेटीएमचे UPI वापरतात तर त्यांच्यासाठी काय, तर त्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण UPI वर कोणताही परिणाम याचा होणार नाही. कारण UPI वर जो आहे तो वेगवेगळ्या बँकेचे फॅसिलिटर असतात आणि ते त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन होत असतं. कारण वेगवेगळ्या बँकेचे फॅसिलिटर असल्यामुळे तिथे पेटीएम डायरेक्ट असं कोणतंही ट्रान्झॅक्शन करत नाही. त्याच्यामुळे UPI वर देखील कोणताही परिणाम होणार नाही. आता राहिला प्रश्न वॅलेटचा. तर वॅलेटचे काय, तर हे जे वॅलेट आहे ते देखील चालू राहणार आहे. कारण वॅलेटचे तुमच्या पेटीएम ॲपला लिंक असते. त्याच्यामुळे पेटीएम पेमेंट बँकेचा आणि वॅलेटचा देखील कोणताही संबंध राहणार नाही, किंवा पेटीएम पेमेंट बँक बंद झाली म्हणून वॅलेटवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आता नुकसान कोणाचं होऊ शकतं, तर बघा, याचं जे लिमिट होतं ते 2 लाखापर्यंत लिमिट असल्यामुळे अनेक लोकांनी काय केलेलं होतं की आपलं जे सॅलरी अकाउंट आहे तर ते सॅलरी अकाउंट, तुमचं जे सॅलरी अकाउंट आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पेटीएम बँकेला लिंक केलेलं होतं आणि त्यांची जी सॅलरी होती ती पेटीएम बँकेमध्ये जमा होत होती. तर अशा लोकांनी आपलं जे काही सॅलरी अकाउंट आहे ते आता शिफ्ट करून दुसऱ्या अदर बँकेमध्ये त्यांनी घ्यायचं आहे. तसेच बऱ्याच लोकांचे EMI देखील याच्यावरतीच होते, पेमेंट बँकेवरती. तर अशा लोकांनी देखील त्यांचे जे EMI असतील ते दुसऱ्या बँकेमध्ये शिफ्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे जो काही शेअर मार्केटचा होता तर शेअर मार्केटचं जे काही त्यांनी रिटर्न आहेत ते आतापर्यंत तरी व्यवस्थित रिटर्न केलेले आहेत. परंतु ज्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील त्यांनी तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे जर एखादी बँक बंद होत असेल तर नागरिकांनी देखील तिथे किती पैसे गुंतवावे हा देखील प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आम्ही पैसेच गुंतवा किंवा गुंतवू नका असं कोणीही सांगू शकत नाही. परंतु सभोवतालची परिस्थिती, त्या बँकेसंदर्भात कोणतं संकट आलेलं आहे हे पाहूनच नागरिकांनी त्या ठिकाणी पैसे गुंतवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारे त्यांना माहिती मिळावी, आपल्या शेतकऱ्यांना देखील माहिती मिळावी, हाच या पाठीमागचा आमचा उद्देश होता. त्याच्यामुळे पेटीएम ॲप, पेटीएम पेमेंट बँक आणि वॅलेट किंवा UPI असेल याचा हे पूर्ण वेगवेगळं आहे आणि त्या संदर्भातच नागरिकांना एक प्रकारची पूर्ण डिटेल माहिती मिळावी हा त्या व्हिडिओ मागचा आमचा उद्देश होता. आमच्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.